नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्नसंच मुंबई उच्च न्यायालयाचे भरती 2026चे सर्व पदांकरिता महत्त्वाचे प्रश्न, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि चालक घडामोडी। व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन 2 मोरोपंत त्र्यंबक पिंगळे। कोण? मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे होते। पुढचा प्रश्न, बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला कोण? महिला गिर्यारोहक आहेत। त्यांनी टिंब वर्षी हे यश मिळवले। कोणत्या वर्षी यश मिळवले? तर ऑप्शन 3 1984 साली। कधी? 1984 साली। पुढचा प्रश्न, झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे? झारिया या दगडी कोळशाचे प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन 2 झारखंड। कुठं? तर झारखंड। पुढचा प्रश्न, भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा एल नियो हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरात आढळतो? कोणत्या महासागरात आढळतो मित्रांनो? ऑप्शन 4 पॅसिफिक महासागरात। कुठं? पॅसिफिक महासागरात। पुढचा प्रश्न, संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामचा संच म्हणजे टिंब होय। कोणत्या प्रोग्रामचा संच होय म्हणजे? ऑप्शन सी सगळ्यांना माहिती आहे तो सॉफ्टवेअर। पुढचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये टिंब शिक्षण संस्थेची स्थापना केली। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये डॅश शिक्षण या संस्थेची स्थापना केली होती। कोणत्या शिक्षणाची संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली होती। ऑप्शन सी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, जीवनाचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे मित्रांनो? ऑप्शन 2 कलम 20 ते 22। ऑप्शन 2 एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, डॅश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। कोण असतात मित्रांनो? ऑप्शन 3 पंतप्रधान। पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न, कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने घेतला गेला? तर प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला। ऑप्शन 4 एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केली? जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केली मित्रांनो? ऑप्शन 2 अमेरिका। एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवले आहे। याचे उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड। कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे। भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? कितवे? तर 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? त्याचं उत्तर येतो राजभाषाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, न्यायालयाच्या कामात समन्स म्हणजे काय असतं? न्यायालयाच्या कामात समन्स म्हणजे काय असतात? तर काय असतात? ऑप्शन 3 न्यायालयात हजर राहण्यासाठीच लेखी आदेश। काय असतं? न्यायालयात हजर राहण्यासाठी लेखी आदेश। ऑप्शन सी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेले आहे? कोणी लिहिलेलं मित्रांनो? तर ऑप्शन सी महात्मा ज्योतिराव फुले। आणि मित्रांनो हे प्रश्न IMP प्रश्न हे लक्षात राहा, कारण की हा प्रत्येक पेपरला विचारला जातो। ऑप्शन सी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? कोणतं? तर कथक विचारलं मित्रांनो। कथक कुठं प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेश। कुठं? ऑप्शन 4 एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार कायदा RTI ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? माहितीचा अधिकार RTI ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर ऑप्शन 2 2005 साली लागू झाला। पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात टिंब या ठिकाणी श्री गोमटेश्वरच्या मूर्तीखाली आढळतो। कुठं आढळतो? गोमटेश्वरच्या मूर्तीखाली। हे मराठी
भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात डॅश कुठं तर श्रवणबेळगोळ कुठं श्रवणबेळगोळ इथे या ठिकाणी उमेटेश्वरच्या मूर्तीखाली आढळतो. पुढचा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली मित्रांनो? ऑप्शन 4 2 जुलै 1862 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राजगडावर कोणत्या दिवशी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राजगडावर कधी झाला? तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 6 जून रोजी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो आज आपण पाहिले 20 क्वेश्चन आणि यापुढे तुम्हाला स्लाइडमध्ये असे 20 प्रश्न आपल्याला बघायचे पुढं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर काही डाऊट असेल किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.